नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज जावेद कुरेशी यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. चला तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सम इम्पॉर्टंट डिफेक्टिव्ह व्हर्ब्स म्हणजेच काही सदोष क्रियापद यावरती आपण व्हिडिओज केला होता. आजचा हा भाग चौथा आहे. तर त्यामध्ये आज आपण DARE डेअर डेअर या क्रियापदाचा याने म्हणजेच ह्या सदोष क्रियापदाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला तर त्याला इथे येण्याचं त्याचं इथे येण्याचं धाडस कसं झालं किंवा त्याची इथे येण्याची हिंमत नाही. त्याला इथे येण्याची हिंमत नाही. हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं येईल ते बघा. ही डेअर नॉट टू कम हिअर. म्हणजे त्याचं इथे येण्याचं त्याच्याजवळ इथे येण्याचं धैर्य नाही किंवा त्याला इथे येण्याचं साहस नाही असं आपण जरी म्हटलं तर इथे ही डेअर नॉट कम हिअर. मग कोणत्या काळाचं वाक्य आहे तर प्रेझेंट इनडेफिनेट टेन्सचं वाक्य आहे. म्हणजे डेअरचा वापर इथे DARE या डेअरचा वापर इथे प्रेझेंट इनडेफिनेट टेन्समध्ये झाला. त्याला इथे येण्याची हिंमत नव्हती किंवा त्याची इथे येण्याची हिंमत नव्हती. इंग्लिशमध्ये वाक्य बघा. ही डेअर्ड नॉट टू कम हिअर. म्हणजे हे कोणत्या काळाचं वाक्य झालं मग. इथे डेअर या शब्दाचा वापर भूतकाळामध्ये केलेला आहे. मी तुला इथे येण्याचे आव्हान देत आहे किंवा मी तुला इथे येण्याचे आव्हान देतो. आय डेअर यू टू कम हिअर. आता हे जे डेअर आलं इथे प्रेझेंट टेन्स आलं म्हणजे प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स आलं. तो तुला इथे येण्याचे आव्हान करतो. ही डेअर्स यू टू कम हिअर. हे सुद्धा साध्या वर्तमान काळामध्ये या डेअरचा वापर झालेला आहे. तो तुला इथे येण्याचे आव्हान देत होता. ही डेअर्ड यू टू कम हिअर. हे पास्ट म्हणजे साध्या भूतकाळाचं वाक्य. इम्पॉर्टंट पॉइंट 1 महत्त्वाचा मुद्दा 1. डेअर ह्या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे साहस म्हणजेच काय धैर्य. त्याचं स्पेलिंग आहे COURAGE. आणि दुसरं आव्हान देणे म्हणजेच काय चॅलेंज CHALLENGE चॅलेंज. आता याच्या वापरावरून दोन्हींचा अर्थ प्रकट होत असतो. वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्ये या दोन्ही काळामध्ये या डेअर शब्दाचा प्रयोग आपण पाहिलेला आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट 2. जेव्हा डेअरचा अर्थ करेज COURAGE म्हणजे धैर्य असा असतो तेव्हा वाक्य हे नकारार्थी म्हणजेच निगेटिव्ह असतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे टूचा प्रयोग न करता इन्फिनिटिव्हचा वापर झालेला असतो. म्हणजे इन्फिनिटिव्ह वापरलं जातं.
अशा अवस्थेमध्ये वर्तमान काळात तृतीय पुरुषास क्रियापदास जर करता तृतीय पुरुष एकवचन असेल तर क्रियापदास यस किंवा इयस प्रत्यय लागत नाही. उदाहरण 1 पहा. इम्पॉर्टंट पॉइंट 3, मुद्दा क्रमांक 3, जेव्हा डेअर चा अर्थ चॅलेंज असा होतो तेव्हा वाक्य हे अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी असतं आणि याच्यानंतर येणारं टू इन्फिनिटिव्ह मध्ये टू सुद्धा म्हणजे क्रिया इन्फिनिटिव्ह पूर्वी टूचा वापर केला जातो. अशा अवस्थेमध्ये वर्तमान काळात तृतीय पुरुष एकवचनी करता असल्यास क्रियापदास यस किंवा इयस प्रत्यय जरूर लागतो. आशा करतो की मी पुढचा मुद्दा आहे की डेअर चा वापर भूतकाळात सुद्धा होतो आणि तेव्हा त्याला ईडी प्रत्यय लागत असतो. उदाहरण 2 आणि 5 पहा. पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावरती मी प्रयोग संच म्हणजे एक्सरसाइज देणार आहे, ती भाग क्रमांक 5 मध्ये. मला खात्री आहे की मी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आपल्याला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं एक सबस्क्राईब आमचा उत्साह वाढवत असतं. पुन्हा एकदा जावेद कुरेशी साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.